सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्रीरामपूर विधानसभेचे लोकनियुक्त आमदार हेमंत ओगले यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच देवळाली प्रवरा येथील समर्थ बापूराव पाटील कदम या सभागृहात 32 गावांच्या नागरिकांसाठी शासकीय आढावा बैठक आयोजित केली होती। यावेळी तहसील, पोलीस विभाग, पाटबंधारे, राज्य परिवहन, भूमी अभिलेख, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, वन विभाग, पशुवैद्यकीय, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी विभाग आदी शासकीय विभागाचे अधिकारी यांना या बैठकाला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते। उपस्थित नागरिकांनी वेगवेगळ्या विभागातील प्रश्नांविषयी तक्रारी यावेळी उपस्थित केल्या। समोर आलेल्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर आमदार ओगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले। नागरिकांना वेठीस धरू नका, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळालीच पाहिजे। यावेळी देवळाली प्रवरा नगर परिषद मार्फत अतिक्रमण मोहीम राबवण्याची मोहीम सुरू आहे। अतिक्रमण काढण्यासंदर्भातील न्यायालयीन आदेशाची प्रत नागरिकांना का दाखवली जात नाही, हा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। ज्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अतिक्रमण काढलेल्या काही व्यापाऱ्यांनी आमच्या लेकरा बाळांच्या आता पुढे कसे होणार असा प्रश्न आमदार हेमंत ओगले व अधिकारी यांच्या समोर रडून आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला। यावेळी बऱ्याच नागरिकांना अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारून कोंडीत पकडल्याने अधिकाऱ्यांची भांबेरी उडाल्याचे निदर्शनास आले। सामान्य जनतेसाठी अशीच आढावा बैठक महिन्यातून एकदा तरी लोकप्रतिनिधींनी घ्यावी अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी। तालुक्यातली 32 गावं आणि देवळाली प्रवरा नगरपालिका ही माझ्या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये येतात। श्रीरामपूर राहुरी असा हा मतदारसंघ आहे आणि बऱ्याच दिवसापासून ही आढावा बैठक घ्यायची होती, परंतु काही कारणामुळे 2-3 वेळा ही पुढे ढकलावी लागली। त्यामुळे आज ही आढावा बैठक एक उत्तम पद्धतीत खेळीमेळीच्या वातावरणातून आपल्या समोरच या ठिकाणी कशी झाली ते आपण पाहिलेलं आहे। सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर बाकीचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित होते आणि त्यांचे जनताही खूप उपस्थित होती। त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे आणि ते कसे सोडवता येतील या संदर्भात त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि जे सुटणार नाही, ज्यांच्यासाठी काही अडचणीत त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत। बरोबर आहे, कारण शेवटी कसं आहे, शासनाने त्यांचं काम केलेलं आहे। कुठेही अतिक्रमण होऊ नये हा शासनाचा कायदा आहे, परंतु 40 वर्षापासून ज्यांनी तिथं पोट ज्याच्यावरती चालवत होते, प्रपंच चालवत होते, शासन इतक्या दिवस झोपलं होतं का हे मला विचारावं लागेल। आणि शासनाला अचानक जाग आली आणि अचानक सांगितलं की 7 दिवसात तुमचे गाळे खाली करा, तुमची घरं खाली करा आणि हे सगळं बेकायदेशीर आहे। आणि अचानक त्यांना ज्यावेळेस त्यांच्या प्रपंचावरती वेळ आली, आज त्या माऊली आज रडत होत्या की ज्यांना एक मुलगा आहे, एक मुलगी, त्यांना 3 मुलं, 6 लोक, त्यांचा प्रपंच त्या एका छोट्याशा टपरीवरती उपलब्ध आहेत। 2 भाऊ रडत होते या ठिकाणी की ज्यांनी 8 लाखाचं कर्ज काढलंय आणि ते कर्ज कसं भरायचं हा त्यांच्या पुढचा विषय आहे, कारण त्याच्यावरती त्यांची उपजीविका चालत होती। मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना शासनाने इतक्या दिवस याच्यावरती निर्णय का घेतला नाही आणि इतका तातडीने काढायची गरज होती का? त्यांनी कमीत कमी एक 5-6 महिन्याची वेळ द्यायला पाहिजे की लोकांना तुम्ही हे काढून घ्या आणि त्यानंतर त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती। परंतु 7 दिवसाची मुदत देऊन अचानक ज्या पद्धतीने लोकांच्या प्रपंचावरती घाला घातलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे। मी त्याची निंदा करतो आणि त्यामुळे मी विनंती केली नगरपालिकेला की तुमची नगरपालिकेची इमारत बांधू नये, त्याच्यामध्ये गाळे पडू नयेत आणि ते गाळे पडून काय तर त्याचं उद्घाटन व्हायचंय। लोकांची प्रपंचाची राखरांगोळी झाली, उद्घाटन काय करत बसताय? लोकांचे आज प्रपंच उभा करायला जो काही प्रयत्न करावा लागेल तो एक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी मी करणार आहे आणि मी त्यांना विनंती केली नगरपालिका प्रशासनाला की तुम्ही त्वरित याच्यावरती निर्णय घ्या, अन्यथा आम्हाला ते गाळे उघडून लोकांना द्यावे लागतील। 100% मला आता जेवढी निवेदन आली त्या प्रत्येकावरती मी लिहून ठेवलेले कुणाला कुठं पाठवायचंय आणि मागची श्रीरामपूरची जी आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये जी काही निवेदनं होती किंवा जे काही लोकांनी प्रश्न उचलले होते ते 100% आम्ही पूर्ण केले। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे नंदुरबार जिल्हा ओबीसी संघटना प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक ज्येष्ठ नागरिक संघ शिवतीर्थ धुळे येथे आयोजित केली होती। त्यात छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिपद न दिल्याने निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच ओबीसी समाजात प्रचंड संताप आहे, धुळे जिल्ह्यात मेळावा लावावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली। लवकरच भुजबळ साहेब यांची तारीख घेऊन मेळावा लावण्यात येईल असे आश्वासन नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी दिले। प्रमुख पदाधिकाऱ्यांची भावना जाणून घेतल्या।
व आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल अशा भावना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या। यावेळेस प्रमुख मार्गदर्शन बाळासाहेब कर्डक, प्रमुख पाहुणे अनिल नळे, संतोष पुंड, व्यासपीठावर कुंभार समाज अध्यक्ष बहालकर, कामगार नेते BN बिरारी, धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल, जिल्हा सचिव बापू महाजन, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघ, राष्ट्रीय ओबीसी संघाचे अध्यक्ष भत्तू चौधरी, नाभिक समाज जिल्हा अध्यक्ष भीमराव वारुडे, मनसुरी समाजाचे जमील मंसुरी, भटक्या समाजाचे रामकृष्ण मोरे आदी उपस्थित होते। मनोगतात राजेश बागुल, बापू महाजन, बहालकर, BS जाधव, BN बिरारी, BB महाजन, प्राचार्य ST चौधरी, अण्णा माळी सर, रामकृष्ण मोरे, भीमराव वारुडे, अध्यक्षीय भाषण बाळासाहेब कर्डक यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू रेंडे, राजेंद्र गवळी, बापू महाजन, विनोद आहिरे, मधुकर माळी, वामनराव जाधव, हिरालाल महाजन, गोपाल देवरे, योगेश बागुल, आबा पगारे, संजय माळी, गुलाब माळी, कांतीलाल माळी आदींनी सहकार्य केलं। तर सूत्रसंचालन राहुल महाजन यांनी केले। जागर जनस्थान करता रूपक बिरारी, धुळे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची बैठक आज या ठिकाणी शिवतीर्थ या ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये संपन्न झाली। या बैठकीमध्ये नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजातील घटक या ठिकाणी सहभागी झालेले होते। त्यात प्रामुख्याने कुंभार समाज असेल, त्यानंतर या ठिकाणी माळी समाज असेल, सुतार समाज असेल, नामी समाज असेल, सर्व 12 बलुतेदार 18 आलुतेदार समाजाचे सर्व प्रतिनिधी आज या बैठकीला या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि अशा बैठकीमध्ये प्रामुख्याने आदरणीय भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली नाराजी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यामुळे एक मोठ्या स्वरूपाची खदखद ओबीसी समाजामध्ये या ठिकाणी, मी खदखद नाही म्हणत, एक मोठा संताप या ठिकाणी ओबीसी समाजामध्ये दिसून आलेला आहे। आणि त्या निमित्ताने या आढावा बैठकीमध्ये बऱ्याचशा कार्यकर्त्याने आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक मोठ्या महामेळाव्याचं नियोजन करावं असं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपली मतं मांडताना आपले विचार व्यक्त केलेत। आणि मग त्याला अनुसरून मी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हितगुज केलं असता असं दिसलं। कार्यकर्त्यांचा जो होरा आहे तो बघितला आणि म्हटलं ठीक आहे, आपण करू, साहेबांची वेळ घेऊन आपण लवकरात लवकर धुळेमध्ये आपण साहेबांचा एक मोठा महामेळावा घेण्याचं प्रयोजन आम्ही करू असं या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। मी सदरून निरोप साहेबांना साहेबांची वेळ घेऊन आपण यशस्वीपणे हा ओबीसीच्या मेळावा ठिकाणी साजरा करू। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। चाळीसगाव पंचायत समिती घरकुल विभागामार्फत 15,268 घरांना मंजुरी देण्यात आली आहे। यात मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना या तिन्ही योजना मिळून या घरांची मंजुरी देण्यात आली आहे। या मंजुरीचे पत्रक चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। यावेळी गटविकास अधिकारी शेख तसेच पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते। यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की पुढच्या टप्प्यात राहिलेल्या गरजूंना आपण घरकुल देण्याचे योजले आहे। तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी घरकुल योजनेसंदर्भात कोणी पैशाची मागणी केली असता मला सांगा असे एवढे सांगितले। तसेच घरकुल योजनेसंदर्भात कुणा लाभार्थ्याकडून पैसे मागणी केली असता असे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले। चाळीसगाव तालुक्यात घरकुल योजनेत लाभ काही लाभार्थ्यांच्या या योजनेचे पहिला त्यांच्या खात्यात जमा झाला असून आपले स्वप्नातील घर पूर्ण करावे असे यावेळी त्यांनी सांगितले आहे। कार्यक्रमाच्या वेळी चाळीसगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, 40। सर्वांच्या कामांमध्ये तुमच्याकडचे लोक अतिशय त्रास देत आहेत। त्या लोकांना पैसे काढून देण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा मार्ग अवलंबत आहेत। जर प्रशासनाच्या वतीने जर ग्रामीण भागातल्या सरपंच, उपसरपंच आणि आमच्या सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायची भूमिका घेतली जात असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर काहीतरी वेगळं औषध आम्हाला शोधायला लावू नका। मला परवा आमच्या एका सरपंचाचा फोन आला, तो आला काही तर मला माहिती नाही, 80 लाख रुपयाची कामं घोडेगावचा, हा तो माझ्याशी फोनवर रडत होता। नंतर रे सांगतो मी त्यांना याचं काम कोणाकडे आहे, मला कुठलंच कारण सांगायचं नाही, त्याचं काम पूर्ण करून द्या। त्याने ती काय त्याला तुम्ही त्रास देताय असल्या पद्धतीचा त्रास द्यायचा नाही। त्याचं काय असेल, त्याने काही चुकीचं काही काम केलं असेल तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही।
परंतु तो तुम्हाला पैसे देत नाही म्हणून त्याची कामं थांबवली, घरकुलचा विषय नाहीये. पण अशा पद्धतीचं प्रशासनात जर कोणी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी सुट्टी करून टाकेल आणि माझ्याकडे कोणी मध्यस्थी माणूस आणायचा नाही की याला वाचवा असं सांगायला. साहेब तुम्ही तुमचा कंट्रोल ठेवा. मागच्या व्हिडिओला गडचिरोली याच्यासाठी हाकलायचं होतं की ते जास्त उपद्व्याप करत होते. अशा पद्धतीने नवीन कोणी माणसांना त्रास द्यायचा नाही. या माणसांचे सगळे वेळेत पैसे गेले पाहिजे. या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, या बहिणींना बिलकुल त्रास व्हायला नको. यांचे सगळे पैसे आपण आता पहिल्या टप्प्यात 8,49,00,000 रुपये करतोय. मी तुम्हाला सगळ्यांना दोष देत नाही. पंचायत समितीमधले काही अधिकारी अतिशय चांगलं काम करतात. तुमच्याकडे निकुम नावाचे अधिकारी आम्ही पाहिले, त्यांनी या तहसीलला सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोगश शस्वते. आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. बीपी, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडी इको, एंजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, CBC, DCM अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे. केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत. औषधांवरही 20% सवलत आहे. सिटी स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे. तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे. जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे. शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ICU 18 बेडचे तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत श्री सुनील पोकळे, व्यवस्थापक, आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील, CEO, आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. आपदा मित्रांच्या सतर्कतेने विहिरीत पडलेल्या मांजराला जीवनदान. जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक. आपत्ती व्यवस्थापन कार्यात आपले रोजगार सांभाळून सेवा देणाऱ्या आपदा मित्र आणि वन्यजीव संस्थेच्या टीमने ममुराबाद रोड येथील प्रजापत नगरमध्ये एका घरगुती मांजराच्या पिल्लाला जीवनदान दिले. गेल्या 8 दिवसांपासून वैष्णवी पंडित यांच्या घराजवळील विहिरीत एक मांजर अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच आपदा मित्र आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे, सदस्य गणेश सपकाळे, राजेश सोनवणे आणि संरक्षण संस्थेचे खुशाल पंडित यांनी तात्काळ मदत कार्य हाती घेतले. विहीर खोल असल्याने बचाव कार्य कठीण होते. विशेषतः मांजर एका कपारीत लपल्यामुळे तिला बाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर गणेश सपकाळे यांनी हँड ग्लोव्हजच्या मदतीने मांजराला सुरक्षितरित्या वर काढले. बाहेर येताच मांजराने उडी मारून पळ काढली, मात्र ती सुखरूप असल्याची खात्री करून मदत कार्य पूर्ण करण्यात आले. वन्यजीव संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील हा संवेदनशील आणि तत्परतेने केलेल्या प्रयत्नाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कौतुक केले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
श्री आदिशक्ती मुक्ताई मंदिर मेहुण परिसरात दुपारी 3:52 वाजता गवताला आग लागल्याची दुसरी घटना घडली आहे। तहसीलदार मुक्ताई नगर यांनी तातडीने बोदवड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सूचित केले। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम उपक्रमास आमदार चंद्रकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे, उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील, तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमचे 3 अधिकारी व 24 जवान तसेच 20 आपदा मित्र उपस्थित होते। जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार यावर्षी सदर यात्रेचे पूर्व नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली आहे। जागर जळस्थानसाठी प्रतिनिधी फैयाज अहमद, जळगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। चांदवड तालुक्यातील राहुड घाटात शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास 7 ते 8 वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार व 17 जण जखमी झाले आहेत। त्यातील 5 गंभीर जखमींना नाशिक येथे हलवण्यात आले आहे। या अपघातानंतर राहुड घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। चांदवड तालुक्यातील राहुड घाटात मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कंटेनर, 2 ट्रक, 2-3 कार अशा एकूण 6 ते 7 वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला। या अपघातात उषा मोहन देवरे वय 45 राहणार भारतीनगर मालेगाव या महिलेचा मृत्यू झाला। तर अभिमान त्र्यंबक देवरे वय 43 राहणार भारतीनगर मालेगाव, मीराबाई महादू पवार वय 50 राहणार मालेगाव, सार्थक योगेश पाटील वय 7 राहणार मालेगाव, शीतल सुरत चव्हाण वय 15 राहणार मालेगाव, रोशनी बापू महाले वय 65 राहणार सटाणा, ज्योत्स्ना तेजस महाले वय 30 राहणार श्रीपूरवाडी सटाणा, बापू मानसिंग महाले वय 70 राहणार सटाणा, जिजाबाई भिला देवरे वय 70 मालेगाव हे गंभीर जखमी झाले। तर तेजस बापू महाले वय 38 राहणार सटाणा, तन्वीर आणि शेख वय 32 मुंबई, अफरीन तन्वीर शेख वय 32 मुंबई, सोनाली योगेश पाटील वय 35 राहणार मालेगाव, बळीराम त्र्यंबक देवरे वय 50 राहणार मालेगाव यांना तन्वीर शेख वय 7 मुंबई, रोम्याहा तन्वीर शेख वय 5 मुंबई, आरवा तन्वीर शेख 1.5 महिना, रेणुका योगेश पाटील 1.5 वर्ष मालेगाव हे जखमी झाले आहेत। या अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले। जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक येथे पाठवण्यात आले आहे। अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची एकच गर्दी झाली। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल, परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावावा, पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा। सकाळी 7 वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही प्रमाणामध्ये तिथलं काढलंय, परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये। स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील, काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली, जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे? जे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी 2 व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केले जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये, मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं, की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकं जे आहे हे लावण्यात आलेलं आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की हा 2 समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल, हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील, तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला। तुम्ही म्हणालात की पूर्ण काम महापालिकेने केले नाही, आता काय काम झाले, तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे
हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे याकडून मागणी आहे. काही धर्मगुरू देखील इथे येऊन गेलेले होते. त्यांचं म्हणणं आहे की जो अनधिकृत बांधकाम होतं गेटचं वगैरे ते काढलेलं, परंतु आतमधलं जे होतं बांधकाम दर्गा असेल किंवा काय तर ते अधिकृत आहे असं त्यांचा दावा आहे. हे अधिकृत आहे, वफमधनं जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे, तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायच आहे. आणि वक्फ बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची, हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. या देशामध्ये वक्फ बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे. परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे, रात्रीच्या वेळेस देखील जाऊन आलेली आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहे. मी नागरिकांच्या तुम्ही सोबत इथे कशासाठी आला दादा? मी नागरिकांच्या सोबतच रस्त्यावरती उतरलेली आहे. प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई सगळं बंद चालूच आहे. कारवाई पूर्णतः केलेली आहे. काही महापालिका प्रशासनाच्या ज्या जागा आहेत सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोग शश्वते. आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. बीपी, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडिको, अँजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, CBC, DCL अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे. केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत. अँजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत. औषधांवरही 20% सवलत आहे. CT स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे. तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे. जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे. शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ICU 18 बेडचे, तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत श्री सुनील पोकळे, व्यवस्थापक, आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील, CEO, आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चांगदेव महाराज तापी पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी SDRF व आपदा मित्र यांच्या कार्यप्रणालीची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व सरपंच चांगदेव आदी उपस्थित होते. तापी पूर्णा संगमावर प्रवासी बोटीतून संगम दर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पाण्यात पडण्याचा प्रकार घडला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तैनात असलेल्या बोटीने तातडीने बचाव कार्य करत संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार दिले. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व गर्दी नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमच्या बचाव कार्याचा आढावा घेत रंगीत तालीम अशी राबवण्यात आली. दरम्यान श्री आदिशक्ती मुक्ताई मंदिर मेहुण परिसरात दुपारी 4 वाजता गवताला आग लागल्याची दुसरी घटना घडली.
तहसीलदार मुक्ताईनगर यांनी तातडीने बोदवड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सूचित केले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम उपक्रमास आमदार चंद्रकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे, उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील, तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमचे 3 अधिकारी, 24 जवान, 20 आपदा मित्र उपस्थित होते. जळगाव जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशनानुसार यावर्षी सदर यात्रेचे पूर्व नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली. जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात आयुक्त अमित दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यासह अनेक विकासांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. यात स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत असलेले शौचालय, वर्दळीच्या ठिकाणी आरो प्लांट बसवणे, पाणी विक्री, मनपाच्या माध्यमातून होणारा पाणी पुरवठ्याचे दर निश्चित करणे, नवीन रुग्णवाहिकेचे दर निश्चित करणे यासह विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली आहे. याप्रसंगी मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहाय्यक आयुक्त कल्पना डहाळे, उपायुक्त हेमंत निकम, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात पुणे येथील एका प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमात धोका देत असल्याने धारदार शस्त्राने शरीरापासून धड वेगळे करून ही हत्या केल्याची कबुली देत सदर प्रियकर राहुरी पोलिसात हजर झाला. सोनाली राजू जाधव वय 33 असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी सकाराम वालकोळी याने गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या प्रेमात प्रेयसी धोका देत असल्याने व ब्लॅकमेल करत असल्याने त्यांनी आपल्या प्रेयसीची कोयत्याने गळा तोडून हत्या केली. आरोपी हा पुणे येथील महानगरपालिकेत नोकरीस होता. तेथील विवाहित सोनालीशी त्याचे प्रेमसंबंध जोडले होते. दोघेही विवाहित होते. मात्र ते आपले घरदार सोडून एकत्र राहिले व परत बाजूला गेले. त्यानंतर सकाराम हा अहिल्यानगर येथे काही कामानिमित्त राहायला आला होता. मात्र गेल्या काही दिवसापासून सोनाली ही सकाराम यास ब्लॅकमेल करत त्रास देत होती. त्यामुळे आरोपीने तिचा काटा काढला. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. अवैध शस्त्रनिर्मितीसाठी कुख्यात असलेल्या मध्य प्रदेशातील उमरठी येथून पिस्तूल घेऊन येणाऱ्या युवकाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना संशयितकडून पिस्तूल खरेदी करून जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागली सहकाऱ्यांसह मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गुलमोहर हॉटेलजवळ वाहनांची तपासणी सुरू असताना शिरपूरकडे जाणाऱ्या मोटरसायकलला थांबण्याचा इशारा केल्यानंतर संबंधिताने मोटरसायकलचा वेग वाढवून ती जंगलाच्या दिशेने वळवली. शिरपूर तालुका पोलिसांनी पाठलाग केला. मात्र तेथून मोटरसायकलवरील एक तरुण पळून गेला. दुसरा संशयित सैजाब पिंजारी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने फरार झालेल्या साथीदाराचे नाव गुड्डू मुरुद्दीन चौधरी असल्याचे सांगितले. दोघेही संशयित आरोपी शिरपूर शहरातील मदिना मोहल्ला येथील रहिवासी असून त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी यावेळी दिली आहे. काल आम्हाला बातमी मिळाली होती की उमरटी मध्य प्रदेश या ठिकाणावरून
एका मोटरसायकलवरती 2 इसम हे गावठी कट्टा घेऊन शिरपूरकडे येत आहेत. त्यावरून आम्ही रस्त्यामध्ये सापळा रचून त्या वर्णनाच्या गाडीला ताब्यात घेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संशयितांनी मोटरसायकल बाजूला लावत जंगलामध्ये पळ काढला. आमच्या गेलेल्या पथकाला त्याच्यातील एका इस्माला ताब्यात घेण्यात यश आले. त्याचं नाव सैजाद नबी पिंजारी, राहणार मदिना मोहल्ला, कुंभारटेक, शिरपूर असे आहे. आणि त्याच्यासोबतचा जो इसम आहे जो पळून गेला त्याचं नाव गुड्डू नरुद्दीन चौधरी, मदिना मोहल्ला, कुंभारटेक, शिरपूर असं आहे. या ताब्यात घेतलेल्या इस्माकडून एक देशी बनावटीचा कट्टा 30,000 रुपये किमतीचा ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्यासोबत 2 जिवंत काडतूससुद्धा मिळून आले आहेत आणि 50,000 रुपये किमतीची HF डिलक्स ही मोटरसायकलसुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे. संबंधितांवरती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 33/25 भारतीय हत्यार अधिनियम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाला. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झाली आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक पुणे रोडवरील काठेगल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका अनधिकृत धार्मिक स्थळ हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. याबाबत आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मिळालेली माहिती अशी की नाशिक पुणे रोडवरील काठेगल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करूनही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. काठेगल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठेगल्ली परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटिल होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील काठेगल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी जारी केले आहे. विशेष म्हणजे शनिवारी पुणे रोडवरील द्वारका ते काठेगल्ली व आसपासचे अनेक रस्ते कायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या कारणास्तव बंद करण्यात आले असून वाहने पर्यायी मार्गाने नेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तर आज हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या आधी काठेगल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधात मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येत आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या धार्मिक स्थळाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. सुधीरदास महाराज यांनी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मुस्लिम धर्मगुरू यांनी अफवा पसरू नका व अफवांवर विश्वास ठेवू नये अशी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक.